आणि जो आहे तुमचा व्हेकल ऑन अ बँक्ड रोड. ठीक आहे. आता हे थर्ड ॲप्लिकेशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. आता तुम्हाला हे आपण पॉईंट शिकायच्या पहिले थोडंसं जे पहिले ॲप्लिकेशन आपण शिकलो होतो, कुठले ॲप्लिकेशन शिकलो होतो? व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. त्यामध्ये आपण काय समजून घेतलं होतं की एक अशा पद्धतीचा एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक होता. या पद्धतीने ज्याचे दोन्ही एज काय होते? सेम हाईटला राईज झालेले होते. त्याला काय म्हणतो आपण? हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आणि अशा ट्रॅकवरनं किंवा अशा रोडवरनं जेव्हा कुठली व्हेकल मोशन करते तर मोशन करण्यासाठी त्या व्हेकलला इथं टर्न होणं गरजेचं आहे सेफली जाण्यासाठी. बरोबर आहे की नाही? टर्न होणं याचा अर्थ ती कोणती पाथ घेता येतं? सर्क्युलर पाथ. आणि आपल्याला एक माहिती आहे की सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर पाथ घेण्यासाठी जो नेसेसरी फोर्स असतो तो कोणता असतो? सेंट्रिपेटल फोर्स असतो की नाही? मग हा सेंट्रिपेटल फोर्स या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकच्या केसमध्ये कोण देत होतं? तर गाडीचे टायर आणि या रोडचा जो सरफेस आहे या दोघांमध्ये जे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन राहते किंवा फ्रिक्शन फोर्स लागतो, हा फ्रिक्शन फोर्स त्या गाडीला काय देतोय? सेंट्रिपेटल फोर्स देतो. हे आपण शिकलो ना मागच्या काही ॲप्लिकेशनमध्ये पहिल्या. बरोबर आहे. मग यामध्ये गाडीचं फ्रिक्शन, रोडचा सरफेस आणि गाडीचे टायर या दोघांमध्ये जे फ्रिक्शन फोर्स लागतो हाच फ्रिक्शन फोर्स या गाडीला काय देतो त्या ठिकाणी? सेंट्रिपेटल फोर्स. आणि याच फोर्समुळे काय होते? गाडी अति सर्क्युलर पाथ घेऊन काय करते? अशी सेफली जाते विदाउट स्किडिंग, विदाउट स्लिपिंग. ओके. ते सेंट्रिपेटल फोर्स याला सेंट्रिफ्युगलला काय करतो? इथं बॅलन्स करतो. त्यामुळे गाडी आउटसाइड जात आहे का इकडं? नाही. या फोर्सला, इकडल्या फोर्सला आपण काय म्हणत होतो? सेंट्रिफ्युगल फोर्स. याला बॅलन्स कोण करत आहे? सेंट्रिपेटल फोर्स. बट कोण देत आहे तो सेंट्रिपेटल फोर्स इथं? शाबास. कोण देत आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे शिकलो होतो आपण. शिकलो की नाही? ठीक आहे. आता बघा मला एक सांगा. आता मी रिपीट का केलं तर कारण बघा हे तुम्हाला यासाठी सांगितलं की बँक्ड रोड जे आहे, बँक्ड रोड मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स हा नेसेसरी आहे. ठीक आहे. बट ॲक्च्युली आपण बघतो की जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक असेल तर त्यामध्ये फ्रिक्शन फोर्स गाडीला काय देत असेल? सेंट्रिपेटल फोर्स देत असेल. तर आता बघा यामध्ये मी तुम्हाला सांगत आहोत की या ठिकाणी रोडचं आपण बँकिंग का करतो हे समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता नीट लक्षात घ्या. फ्रिक्शन फोर्समुळे गाडीला कोणता फोर्स मिळत आहे? सेंट्रिपेटल फोर्स. त्यामुळे गाडी काय करत आहे? सर्क्युलर पाथ घेत आहे. एवढं लक्षात आलं आपल्या? ठीक आहे. बट मला सांगा रोडचं जे काही नेचर आहे, रोडचं जे नेचर आहे प्रत्येक वेळेस सारखं असते का? नेचर म्हणजे रोड प्रत्येक वेळेस ड्रायच असतो का? नाही. काही वेळेस पावसाळ्यात आपण जनरली बघतो की पाऊस पडला तर रोड काय होतो? ओला होतो. रोड काय होतो? ओला होतो. किंवा रोडवर चिखल पडतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. त्यानंतर मला सांगा असा जर रोड असेल, ओला असेल, वेट झाला किंवा काही गाड्याचे ऑइल पडते, काही एखादा टँकरच पलटी होईल. ठीक आहे. बरोबर आहे की नाही? तर ऑइल सांडते तर ऑइल सांडलं तर रोडचं नेचर काय व्हायला तिथं? ड्राय राहिलं का? नाही. आणि ऑइल सांडलेलं असेल रोडवर किंवा काय म्हणून आपण पाऊस पडलेला असेल तर आपण जनरली बघतो गाड्या काय होतात आपल्या? स्लिप होतात. स्लिप होण्याचा अर्थ स्किड होता येतात. रोडशी बाउंड राहिल्या का त्या? नाही. स्लिप व्हायला. का स्लिप व्हायला माहिती आहे का? कारण रोडचं नेचर तिथं ड्राय होतं का? नाही. ड्राय नसल्यामुळे काय झालं त्या ठिकाणी? वेट तो ओला असल्यामुळे काय झालं? ओके. किंवा ऑइल सांडलेला असल्यामुळे, चिखल पडलेला असल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी काय होत आहे? त्या रोडला फ्रिक्शन फोर्स मिळत नाही. कोणता फोर्स मिळत नाही? मिळायला का? नाही मिळत. तुम्हाला लक्षात आलं? ऑइलवर बघा गाडी स्लिप होते की नाही? स्लिप होते याचा अर्थ गाडीला काय मिळालं नाही तिथं? फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स न मिळाल्यामुळे गाडीला कोणता फोर्स मिळाला नाही? सेंट्रिपेटल फोर्स. कारण मगाच आपण बघितलं किंवा पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण बघितलं की फ्रिक्शन फोर्समुळे कोणता फोर्स मिळत असतो गाडीला? सेंट्रिपेटल फोर्स. जर असा असेल तर मग या ठिकाणी गाडीला जो नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स आहे फ्रिक्शनमुळे मिळत असाल तर रोडवर जे काही फ्रिक्शन लागते ते फ्रिक्शन सारखं मिळते का गाडीला? मग फ्रिक्शन जर सारखं मिळत नसेल तर त्या ठिकाणी गाडी काय सेंट्रिपेटल फोर्स सफिशियंट मिळू शकते का? रोड ओला असताना फ्रिक्शन काय मिळेल गाडीला? कमी मिळेल. जर फ्रिक्शन कमी झालं तर सेंट्रिपेटल फोर्स काय होईल? कमी होईल. आणि तो कमी झाला तर सेंट्रिफ्युगल काय करेल? त्याच्या
जास्त काम करेल कदाचित, बरोबर आहे की नाही. त्यामुळे गाडी काय होऊ शकते, स्पीड होऊ शकते की नाही. आणि आपण जनरली बघतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच गाड्या काय होतात त्यामध्ये, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी गाडीला सेंट्रिपेटल फोर्स जो आहे, जो नेसेसरी आहे, तो फ्रिक्शन फोर्समुळे जर मिळत असेल, आणि फ्रिक्शन फोर्स हे रोडच्या कशावर डिपेंड आहे, नेचरवर डिपेंड आहे. कशावर आहे, नेचरवर. रोड जर रफ असेल तर फ्रिक्शन काय मिळेल आपल्याला, जास्त. आणि रोड जर गुळगुळीत किंवा त्यावर ऑइल असेल किंवा पाणी सांडलेलं असेल तर रोडमध्ये फ्रिक्शन मिळेल का आपल्याला, रोडवर नाही मिळणार. जर फ्रिक्शनच नाही मिळालं तर सेंट्रिपेटल मिळत आहे का, नाही. आणि तोच मिळाला नाही तर गाडी इथं सेंट्रिपेटलच जर त्याला सफिशियंट मिळत नसेल तर सेफली इथून काय सर्क्युलर पाथ घेऊ शकते का ती, नाही. तर गाडी काय होईल, अशी स्लिप होईल, स्किड होईल. समजायला की नाही. मग मला सांगा, गाडीला आता आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स देणं गरजेचं आहे की नाही. आणि तो फोर्स फ्रिक्शनवर डिपेंड करायला, फ्रिक्शन डिपेंड करायला नेचरवर रोडच्या. आणि रोडचं नेचर सगळ्या दिवसामध्ये सारखं असते का, पावसाळ्यात पाऊस पडतो, बरोबर आहे, उन्हाळ्यात ड्राय राहतो, उन्हाळ्यात तरी मिळेल आपल्याला. मग आता पर्याय काय की गाडीला सेंट्रिपेटल फोर्स देण्यासाठी फ्रिक्शन फोर्स आपल्याला पाहिजे आहे. मग पाहिजे आहे तर मग आपल्याला पर्याय काय की रोड काय करणं, रफ करणं. काय करणं, रफ रोड करणं. म्हणजे कच्चा रोड, म्हणजे जसं गिट्टीचे रोड जे असतात, खड्डे खुड्डे असलेला, तसा रोड ठेवणं. त्यामुळे गाडीला काय मिळेल आता, फ्रिक्शन फोर्स. खड्ड्या खुड्ड्याचा किंवा काय म्हणू आपण गिट्टीचा असा रोड तयार केला तर, रफ रोड तयार केला तर गाडीला काय मिळेल आता, फ्रिक्शन मिळालं तर काय मिळालं गाडीला, मग मिळालं की नाही. बट मला सांगा, हे रोड रफ करणं, रोडवर कुठे कुठे असे साधारण काय ठेवणं, खड्डे ठेवणं, बरोबर आहे की नाही, किंवा गिट्टीचा कच्चा रोड ठेवणं, हे आपल्याला गाडीच्या लाईफसाठी किंवा आपल्याही लाईफसाठी, लाईफ म्हणजे आपले पूर्ण जर हे खड्डे खुड्डे राहिले, गाडीची आदळआपट होईल की नाही, तिथं टायर झिजतील की नाही आपले गाडीचे, होतील की नाही. म्हणजे टायरची लाईफ कमी व्हायली आणि आदळआपटमुळे गाडी जी आहे त्याची सगळे पार्ट लूज व्हायले, तर गाडीची पण लाईफ काय व्हायली, कमी व्हायली. आणि आपण त्यामध्ये बसून चाललो खड्ड्या खुड्ड्याच्या रोडनं, मस्त असं डगक 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 डगक, बरोबर आहे की नाही. तर आपले पण काय होईल, हाडाचे प्रॉब्लेम तयार होतील आपल्याला इन फ्युचर, होतील की नाही. मग मला सांगा, हे पूर्णासारखं आहे का, फ्रिक्शन फोर्स आपल्याला गाडीला यावा आणि त्या फ्रिक्शन फोर्सच्या माध्यमातून सेंट्रिपेटल मिळावं, यासाठी आपण रोड खड्ड्या खुड्ड्याचा किंवा रफ ठेवणे हे आपल्यासाठी पुरणार आहे का. गाडीची लाईफ कमी व्हायली, टायरची वगैरे, आणि आपल्याला थोडेसे काही प्रॉब्लेम्स होतील, स्केलेटनचे प्रॉब्लेम होतील आपल्याला, किंवा आपण मायग्रेनचे वगैरे प्रॉब्लेम होतील की नाही. मग हे आपल्याला पुरणार आहे का, नाही. म्हणून काय केलं की यामागं आपण थोडंसं पण रिसर्च केले की रोडही आपला असा काय असला पाहिजे, सॉफ्ट असला पाहिजे, जेणेकरून टायर जे आहे रोड गाडीचे, आणि त्याचबरोबर गाडीची आपली लाईफ जी आहे आणि जे काही प्रवासी आहेत ते पण काय असले पाहिजे, त्या ठिकाणी सुखरूप असले पाहिजे. यासाठी बघा आपण काय केलं, एक पर्याय शोधला की रोडच्या नेचरवर आपण डिपेंड राहायची गरज नाही पडली पाहिजे. कशासाठी, सेंट्रिपेटल फोर्ससाठी. मग रोडच्या नेचरवर डिपेंड राहायची गरज नसली पाहिजे, तर मग आपण त्यासाठी पर्याय काय शोधला की रोडचं काय केलं, तिथं टर्नवर बँकिंग केलं. काय केलं, बँकिंग. तर रोडचं बँकिंग करण्यामागचं कारण समजलं का, या 5 मिनिटामध्ये आपल्या समजलं का की रोडचं जे बँकिंग करतो, आता बँकिंग कशाला म्हणायचं तेही क्लिअर करून घेऊ आपण. ओके, पण लक्षात घ्या बँकिंग करण्याचा उद्देश काय आपला, त्याच्या मागचं इंजिनिअरिंग काय हे कळायलं का आपल्याला, की गाडीला काय मिळाला पाहिजे, सेंट्रिपेटल फोर्स. ओके, तो फोर्स आपल्याला कोण देऊ लागला होता, फ्रिक्शन फोर्स. बट फ्रिक्शन फोर्स नेहमी सारखा मिळायला का, रोडचं नेचर बदललं तर काय बदलायला, सरड्यासारखा तो रंग बदलत आहे, बरोबर आहे. फ्रिक्शन फोर्स पण काय व्हायला, चेंज व्हायला, बरोबर आहे. मग आपल्याला रोडच्या नेचरवर डिपेंड राहायचं नाहीये, आणि रोडच्या नेचरवर डिपेंड राहायचं नाही, आणि रोडही आपल्याला कसा पाहिजे, सॉफ्ट पाहिजे, रफ करायला पुरणार आहे का आपल्याला, नाही. म्हणून बघा आपण काय केले, पर्याय शोधला की टर्नवर रोडचं काय केलं आपण, बँकिंग केलं.
आता या बँकिंगमुळे फायदा काय झाला, रोड आपल्याला सॉफ्ट पण करता आला आणि त्याचबरोबर रोडचं नेचर कसं असलं, पाऊस जरी पडलेला असेल, रोड ओला असो की ड्राय असो, गाडीला काय मिळालं या बँकिंगमुळे, आता सेंट्रीपेटल फोर्स, आणि या फोर्समुळे गाडी काय व्हायली, आता इथं टर्न करायली, बरोबर आहे की नाही, आता सेफली चालली की नाही गाडी. मग मला सांगा या 5-7 मिनिटांमध्ये आपल्याला काय कळालं, बँकिंग का करायची रोडची, त्याची इंजिनिअरिंग काय त्याच्या मागची. हा, गाडीला काय मिळालं पाहिजे, बट तो फोर्स तर कोण देऊ लागला होता. मग काय गरज होती बँकिंग करायची, फ्रिक्शन सारखा मिळत होता का नाही, कारण तो कशावर डिपेंड करायचा, रोडच्या कशावर कळालं की नाही. म्हणून आपण रोडचं काय केलं, बँकिंगमुळे फायदा काय झाला, सेंट्रीपेटल फोर्स मिळाला. काय मिळाला, मग कळालं कारण बँकिंगचं. आता मग बँकिंग कशाला म्हणायचं हे लक्षात घ्या. आता काय समजून घेऊ आपण, बँकिंग कशाला म्हणायचं रोडचं. ठीक आहे, तर बँकिंगचा अर्थ काय होते की तुम्ही जेव्हा रोडची एक एज म्हणजे आउटर एज वर उचलता, काय म्हणालो, जेव्हा रोडचा तुम्ही आउटर एज वर उचलता, लिफ्ट करता आणि इनर एज हॉरिझॉन्टल लेवलला ठेवता. कोणत्या लेवलला, हॉरिझॉन्टल. आउटर एज लिफ्ट करणं आणि इनर एज हॉरिझॉन्टल लेवलला ठेवणं, म्हणजे एक एज आहे त्याच पोझिशनला आणि एक आउटर एज काय न्यायचं, वर न्यायचं. वर न्यायचा म्हणजे कसा नेतो, या बाजूने आपण जास्त रॉ मटेरियल टाकतो, गिट्टी मुरुम वगैरे टाकतो की नाही, या बाजूने जास्त टाकतो तर त्याची हाईट काय होईल तिथं जास्त, आणि हे काय राहील, हाईट त्याची कमी राहील, इथं थोडंसं कमी मटेरियल टाकणार आपण. मग मला सांगा रोड काय झाला, असा इन्क्लिन झाला की नाही. पण याच इन्क्लिनेशन ऑफ रोडला काय म्हणतो, इन्क्लिनेशन ऑफ आउटर एज ओव्हर इनर एज, यालाच काय म्हणतात, बँकिंग ऑफ रोड. काय म्हणतात, बँकिंग ऑफ रोड. समजायला की नाही. तर हे असते बँकिंग ऑफ रोड. कळत आहे का, काय हरकत नाही आहे. हा आपला रोड आहे, या रोडचा आउटर एज आहे आणि हे कोणता आहे, इनर एज आहे. याचा मी असा एज काय केला की गिट्टी मुरुम टाकून जास्त याला वर नेलं, आणि हे काय तिथं थोडासा हॉरिझॉन्टल लेवलला, याला मी वर नेलं का नाही. तुम्हाला काय दिसायला, तिरपा झाला ना, इन्क्लाइन झाला ना, झाला की नाही. पण याच इन्क्लिनेशन ऑफ आउटर एज ओव्हर इनर एज, याला काय म्हणायचं आपण, बँकिंग ऑफ रोड. काय म्हणायचं, कळालं की नाही, तर बँकिंग ऑफ रोड कळालं, काय हरकत, समजलं. एक कन्सेप्ट, माझी शपथ नक्की, तो मेला तर मेला, बरोबर आहे की नाही, होय का, हे तर माझ्या मरणावर तपले, समजलं का. हा, आता आपल्याला बँकिंग ऑफ रोड कळालं, बँकिंग कशाला म्हणायचं हे कळालं. बँकिंग ऑफ रोडचं आपल्याला पर्पज समजला, काय उद्देश होता तिथं, कळालं का नक्की. आता आपण त्याची डेफिनेशन लिहून घेऊ, कशाची, बँकिंग ऑफ रोडची पहिले. ठीक आहे, banking of road काय, the inclination of outer edge over a inner edge, the inclination of outer edge over a inner edge are called banking of, काय म्हणतात त्याला, बँकिंग ऑफ रोड. इज दॅट क्लिअर.